काल आमदार रोहित पवार यांनी सांगितलं होतं 17 ऑगस्टपर्यंत वाढ बघा, काहीतरी मोठी उलथापालथ होईल. आणि आज सकाळी 11 वाजता पवार साहेबांच्या 8 खासदारांनी देशाच्या प्रधानमंत्री माननीय मोदीजींची अर्धा तास भेट घेतली. आणि त्यानंतर त्या भेटीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी विनंती करण्याकरता आम्ही गेलो होतो. हे जरी खासदारांनी म्हटलं असेल तरी नेमकं त्यातलं कारण काय हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. दुसरं महत्त्वाचं, खासदार बजरंग सोनवणे यांनी जे सांगितलं का डिलिमिटेशनच्या बिलानंतर आम्ही जे काय आहे ते बोलू. याचा अर्थ आता संसदीय अधिवेशनाचा हा अंतिम आठवडा आहे आणि यामध्ये 2 महत्त्वाची बिलं येणार आहेत. त्यामधलं एक महत्त्वाचं बिल डिलिमिटेशनच्या संदर्भात आहे आणि त्यावेळेस वॉकआउट कोण करतं सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहात प्रत्यक्ष मतदान कोण करतं, त्यानंतर सांगितलं ठरेल की आजची भेट नेमकी कशा करता होती. तोपर्यंत हा सस्पेन्स आहे आणि हा सस्पेन्स कायम राहणार आहे. अर्थ खात्यावर सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अर्थात सुनेत्रावणींचा अधिकार आहे या त्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. मी स्वतः याबाबत 2 दिवसांपूर्वी आपल्याच चॅनलवर माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती आणि पत्र पण तसं दिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे म्हणजे अर्थात सुनेत्रावणींकडे अर्थ खात्याची जबाबदारी असावी. आता आमदार रोहित पवारांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेतून ती टीका केली असली तरी मला विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री दिलेल्या वचनाप्रमाणे ते वचन पाळतील. मात्र ताकद हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे असे आरोप त्यांनी केले. नाही, त्यांनी काय आरोप करायचे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आमची ताकद नक्कीच आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू. जर कुठं कमी दिसत असेल तर आमदार रोहित पवारांनी तसं सांगावं. जिथे काही कमी दिसत असेल ते दुरुस्त करून पुढे जाऊ. नाही, आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार असतो. ज्यांना कोणाला वाटलं असेल की निवडी बेकायदेशीर आहेत त्यांनी तशा निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या असतील किंवा याचिका दाखल केल्या असतील, पण यावर अंतिम निर्णय ह्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनीच घेतील. त्यामुळे पक्षाच्या सर्वांना आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि संविधानिक पद्धतीने जर कोणी मत व्यक्त केलं असेल तर कोणाला वाईट वाटण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही.